मोहनने बँकेकडून दर शेकडा 10,000ने 12,000 रुपये 18 महिन्याकरता कर्जाऊ घेतले, तर मुदतीनंतर कर्जमुक्त होण्यासाठी बँक त्याच्याकडून किती रक्कम घेईल. आता या ठिकाणी सरळ व्याज काढायचं आहे म्हणून सरळ व्याजाचं सूत्र लिहिलेलं आहे म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता म म्हणजे मुद्दल किती आहे 12,000, दर आहे 10 आणि कालावधी आहे 18 महिने. आता हे आपण मांडूया. 12,000 गुणिले 10 गुणिले 18 महिने. 18 महिने म्हणजे 1.5 वर्ष म्हणजे 1.1/2 भागिले 100. आता आपण भागाकार करूया. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं, उरले किती 120 गुणिले 10 गुणिले 1.1/2 म्हणजे 1.5 वर्ष. आपण आधी 1 वर्षाचं काढूया. 120 गुणिले 10 गुणिले 1 बरोबर 120 गुणिले 10 बरोबर 1200 अधिक अर्ध्या वर्षाचे 600 म्हणून होणार किती 1200 आणि अधिक 600 बरोबर 1800 रुपये होणार. हे तुमचं झालं व्याज झालं. आता बँकेला देताना मूळ मुद्दल अधिक व्याज द्यायचं. मूळ मुद्दल किती आहे 12,000 अधिक 1800. मग आता ह्या दोघांची बेरीज इथे आपण इथेच करूया. 1200 अधिक 1800 इथे करूया. 0 अधिक 0 0 अधिक 0 8चे 8 2 1 3 आणि 1चा 1 13,800 रुपये बँकेला द्यावे लागतील. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर.